ऑल ऑफ यू. आपण तुमचं परत स्टार्ट करतोय आपण. थर्ड सेट आहे आपला मिशन प्रिलिम बॅचचा MCQ सिरीज. तर तुमचं परत वेलकम आहे. ज्ञानदीपची ही नवीन सिरीज आहे. त्यात आपण बघतोय की हाऊ टू डेव्हलप आवर अप्रोच, हाऊ टू बिल्ड स्किल्स, हाऊ टू सॉल्व क्वेश्चन दोज यू माइट नॉट एबल टू सॉल्व डिस्पाइट ऑफ यू हॅव द सफिशियंट नॉलेज. सो ती डायनॅमिक जशी UPSC बनते, जशी कॉम्प्लेक्सिटी वाढत चालली, अकॉर्डिंगली त्या कॉम्प्लेक्सिटी आणि त्या डायनॅमिसिटीवर आपण कसं रिफ्लेक्ट करू शकतो, आपण त्याची आपली तयारी त्या लेवलला कशी आणू शकतो, यासाठी ही एक प्रिलिमसाठी करंट अफेअर्सची बॅच आहे आणि त्याचा हा थर्ड सेट आहे. तर आपण हा सेट चालू करूया. याच्या आधी 2 सेट आपले झाले आहेत, त्याच्यावर 2 लेक्चर आहेत. प्लीज ती मी तिथे बघा, त्याच्यावर तुम्हाला समजेल की आपण ते कसं स्टार्ट केलं होतं आणि ते कसं आपण डेव्हलप करतो आहे. या थर्ड सेटमध्ये आपण नॉट जस्ट फॅक्च्युअल, वी आर ऑल्सो गोईंग फॉर ॲनालिटिकल. सो देर आर 2 थिंग्स, फॅक्च्युअल प्लस ॲनालिटिकल इन दिस थर्ड सेट. सो वी आर गोइंग टू सी इट. सो दॅट जरी ॲनालिटिकल अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन आले तर हाऊ टू टॅकल दॅट काइंड ऑफ क्वेश्चन we are going to see in this set. So let's go. First question, with reference to BIMSTEC consider the following statement. हा क्वेश्चन का आला, हा पहिला क्वेश्चन, बिकॉज न्यूजमध्ये होतं का BIMSTECचे लीडर माइट बी इन्व्हायटेड. कुठे तर रिपब्लिक डे परेडला BIMSTECचे लीडर हे इन्व्हिटेशन यांना दिलं जाऊ शकते असा रिपोर्ट होता. त्याच्यामुळे हा BIMSTECवर क्वेश्चन आहे. हा थोडा आपण स्टॅटिक्स बेस्ड क्वेश्चन घेतला आहे, बिकॉज आधी याच्यावर क्वेश्चन असे येऊन गेले. फॉर एक्झाम्पल देर वॉज क्वेश्चन ऑन ब्रिक्सवर क्वेश्चन होता असाच UPSCमध्ये येऊन गेलेला ब्रिक्स. सो त्याच्यासाठी हा BIMSTECवर त्याच काइंड ऑफ क्वेश्चन आपण विचारला आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट आहे द परमनंट सेक्रेटेरिएट इज इन काठमांडू, BIMSTECचं. सेकंड आहे BIMSTEC फ्री ट्रेड अग्रीमेंट कन्क्लुडेड लास्ट इयर will boost trade and investment in the Bay of Bengal region. Third आहे the BIMSTEC summit was held in Dhaka. First BIMSTEC summit was held in Dhaka 2004. So which of the following statement is correct? So हा खूप फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन आहे. तर याच्यात आपण पहिलं बघू मोस्ट अंडरस्टँडिंग बेस्ड कोणता आहे की ज्याचे आपण आपलं नॉलेज अप्लाय करू शकतो, जे आपले स्किल्स आहे. दॅट इज सेकंड. त्यात काय फ्री ट्रेड अग्रीमेंट कन्क्लुडेड लास्ट इयर. तर तुम्हाला माहिती आहे की देर इज नो फ्री ट्रेड अग्रीमेंट. BIMSTECमध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे का कोणतं, तर नाही आहे. आणि याचे टॉक पण अजून एवढे न्यूजमध्ये नाही आहे. सो तुम्ही सिम्पल तुमचं नॉलेज अप्लाय केलं की फ्री ट्रेड अग्रीमेंट इन BIMSTEC तुम्हाला कुठेच करंटमध्ये कुठेच रेलेव्हंट नाही दिसणार, कुठेच त्याचा टॉक पण नाही चालू. सो क्वेश्चन इज दिस इज रॉंग. जो सेकंड स्टेटमेंट जर रॉंग आहे तर हा रॉंग झाला आणि हे रॉंग झालं. ठीक आहे, हे येऊ शकतं. सो आता 2 BIMSTEC समिट वॉज फर्स्ट BIMSTEC समिट वॉज हेल्ड इन ढाका. तर नाही, फर्स्ट BIMSTEC समिट जे आहे ती बँकॉक आणि थायलंडला झाली होती. बँकॉक कुठे आहे, थायलंड. ठीक आहे, हे याच्यासाठी होता की जे फॅक्च्युअल मी म्हटलं जे इम्पॉर्टन्स ऑफ फॅक्ट्स जे आहे ते जे रिक्वायर्ड आता UPSCला त्याच्यासाठी की तुम्ही फक्त BIMSTEC काय आहे हे वाचणे सफिशियंट नाही आहे. तर तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की फर्स्ट BIMSTEC समिट केव्हा झालेली, दॅट इज इन 2004, आणि ती कुठे झालेली फर्स्ट BIMSTEC समिट. सो ते पण इम्पॉर्टंट आहे. सो ही जी स्टेटमेंट आहे याच्यासाठी मी इन्क्लूड केलं आहे की टू डेव्हलप युअर अप्रोच, की आपण वाचताना काय काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं याच्यासाठी. तर याच्यात थोडं तुम्हाला व्हर्टिकली पण वाचावं लागणार आहे की BIMSTEC काय आहे, त्याचं सेक्रेटेरिएट कुठे आहे, किंवा मग त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, किंवा मग त्याची पहिली समिट कुठे झाली होती, त्याचं इंडियाशी रिलेशन काय आहे. सो लाईक दॅट. सो असं व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल तर वाचायचंच आहे आपल्याला प्रिलिमला, पण व्हर्टिकल पण इम्पॉर्टंट झालं आता. ठीक आहे. सो थर्ड स्टेटमेंट इज रॉंग. द परमनंट सेक्रेटेरिएट इज इन काठमांडू, नेपाळ. तर नाही, हे कुठे आहे, काठमांडूचं कुठे आहे, याचं सार्कचं आहे काठमांडूला. कशाचं आहे, सार्क. जर तुम्हाला हे पण माहिती असलं की सार्कचं सेक्रेटेरिएट काठमांडू आहे तर BIMSTECच्या सेम कंट्रीज आहे. सो देर इज लिटल चान्सेस असतील की ते तिथंच असेल. आणि त्याचे जर फॅक्ट्स तुम्ही व्यवस्थित बघितला, फर्स्ट पॅसेज किंवा फर्स्ट पॅरा जो असतो इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशनचा, तर त्यात आहे हे ढाका.
सो याच्यात तिन्ही गोष्टी आल्या, अप्रोच, स्किल्स डेव्हलपमेंट आणि तिसरा आहे कंटेंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू DGP and IGP कॉन्फरन्स रिसेंटली हेल्ड इन लखनौ. ही कॉन्फरन्स आत्ताच झाली होती. वाय इट इज इम्पॉर्टंट? बिकॉज इवन प्राईम मिनिस्टर अँड होम मिनिस्टर प्रिसाइडेड ओव्हर दिस कॉन्फरन्स आणि त्यांनी त्याला ॲड्रेस पण केलं होतं. आणि ही कुठे पुस्तकामध्ये आपल्याला नाही आहे बिकॉज करंटचं रिलेशन आहे आणि याच्यात खूप इम्पॉर्टंट टॉपिक आले होते यावेळेस. डार्क नेट असेल, सायबर सिक्युरिटी असेल. दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट इन न्यूज. आणि अजून मी पुढे सांगतो की का अजून पुढे इम्पॉर्टंट आहे. तर त्याचे फॅक्ट्स बघू आपण, पॉईंट बघू. द कॉन्फरन्स इज ऑर्गनाइज्ड ॲन्युअली बाय द इंटेलिजन्स ब्युरो IB and since 2014 it is being held in different state beyond New Delhi. The first statement काय? तर ही फॅक्ट तुम्हाला माहितीच पाहिजे की DGP आणि IGP कॉन्फरन्स कुठे आहे, कोण करतं, कोण हेल्ड करतं. आणि IB करतं, मिनिस्ट्री ऑफ होम करतं, रॉ करतं. तर त्याचं आन्सर आहे IB. सो फर्स्ट स्टेटमेंट काय? करेक्ट. सेकंड आहे सिन्स 2014 इट इज बिंग हेल्ड इन डिफरंट स्टेट्स. सो तुम्ही जर रिकॉल केलं तर 2014 पासनं ही वेगवेगळ्या याच्यात भरते. न्यू दिल्ली आधी फक्त 2014 पर्यंत ही कॉन्फरन्स आधी पण झाली, पण ती फक्त न्यू दिल्लीला व्हायची आधी. आता ती वेगवेगळ्या स्टेटमध्ये होते. आत्ताची झाली होती लखनौ, एक मागची पुण्याला पण झालेली आणि 2020ची ही डिजिटली झालेली. ठीक आहे, बिकॉज ऑफ कोरोना पॅन्डेमिक. सो बोथ स्टेटमेंट इज करेक्ट. सो बोथ. नेक्स्ट क्वेश्चन. विथ रिस्पेक्ट टू रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन. रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन हे खूप न्यूजमध्ये होतं बिकॉज ऑफ केन एनर्जी डिस्प्यूट, वोडाफोनचा डिस्प्यूट होता. ठीक आहे. तर रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन हे न्यूजमध्ये होतं, त्याचमुळे हा क्वेश्चन आहे. आता हे बघा इथं मी कसं लिंक केलं आहे. हा करंटचा टॉपिक आहे आणि त्याला स्टॅटिकशी लिंक करायचं. हा अप्रोचची गोष्ट आहे की करंटचा टॉपिक जर असला त्याला तर फक्त करंट न वाचता त्याला स्टॅटिकशी लिंक करायचं की व्हॉट डू यू मीन बाय रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन, त्याचे बेनिफिट्स काय, त्याचे लूपहोल्स काय, इन व्हॉट गव्हर्नमेंट डुईंग ऑन दॅट फ्रंट राईट नाव. सो ठीक आहे. फर्स्ट आहे इट एम्स टू टॅक्स इनडिरेक्ट ट्रान्सफर ऑफ इंडियन असेट्स टू अदर ज्युरिस्डिक्शन. ठीक आहे. सेकंड आहे इट हॅज boosted India's image as an alternative, attractive destination for investment. And third, recently government has abolished retrospective taxation through legislation. ठीक आहे. सो सगळ्या याच्यात अंडरस्टँडिंग बेस आहे, फॅक्ट्स आहे, स्किल्स आहे, अप्रोच आहे. फर्स्ट स्टेटमेंट बघू. इट इज एम टू टॅक्स द इनडिरेक्ट ट्रान्सफर ऑफ इंडियन असेट्स टू अदर ज्युरिस्डिक्शन. हे केन आणि वोडाफोन या केसमध्ये झालं होतं. रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन त्याच्यामुळे 2012मध्ये हा ऍक्ट आणला होता. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट काय? करेक्ट. इट हॅज बुस्टेड इंडियाज इमेज ॲज अन अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन फॉर इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. आणि थर्ड स्टेटमेंट पण बघू. रिसेंटली गव्हर्नमेंट हॅज अबॉलिश रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन थ्रू लेजिस्लेशन. सो येस, गव्हर्नमेंट हॅज डन दिस. आता इथं आपले स्किल्स वापरायचे की कॉन्ट्राडिक्शन बिटवीन दिस टू स्टेटमेंट. कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे. कॉन्ट्राडिक्शन कसं, जर यांनी जर इंडियाची इमेज बूस्ट केली असती ॲज अ अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन तर गव्हर्नमेंटने त्या लेजिस्लेशनला अबॉलिश केलं असतं का? फर्स्ट. आणि सेकंड, जर इट एम्स टू टॅक्स इनडिरेक्ट ट्रान्सफर इंडियन असेट टू अदर ज्युरिस्डिक्शन, त्याच्यामुळे टॅक्स आहे हा. तो कोणताही टॅक्स असेल जो कंपनीवर एक्स्ट्रा टॅक्स पे करत असेल त्यामुळे इंडियाची इमेज बूस्ट होईल का ॲज अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन? तो नाही. सो हे दोन जे स्टेटमेंट आहे हे सिमिलर आहे. अँड हा जो सेकंड स्टेटमेंट आहे इट इज कॉन्ट्राडिक्टरी टू थर्ड अँड फर्स्ट. सो आणि सिम्पल तुम्ही जर याला अंडरस्टँड जरी केलं तरी तुम्हाला हे उत्तर इझी येईल. फक्त त्यात वाचणं, तुमची अंडरस्टँडिंग यूज करायची आणि आपले स्किल्स अप्लाय करायचे. सो सेकंड रॉंग आहे. सो 1 and 3. ठीक आहे. नेक्स्ट. What could be the implications of enacting legislation confer mandatory status to MSP? MSP म्हणजे minimum support price.
हे खूप न्यूजमध्ये होतं का 3 farm law हॅज बीन रिफिल्ड रिसेंटली. सो देअर हॅज बीन डिमांड. कशाची डिमांड आहे? टू लेजिस्लेशन पास करा आणि MSPला स्टॅच्युटरी स्टेटस द्यायचे. ठीक आहे. सो त्याच्यासाठी हा होता. आणि मी सांगितलं की ॲनालिटिकल बेस. सो आपण हे नाही बघितलं की व्हॉट इज MSP, किती क्रॉप्स आहेत, 23. आता करंटली किती क्रॉप्स आहे MSPच्या अंडर? 23. बट हा आपण ॲनालिटिकली बघितला की MSPचे इम्प्लिकेशन, जर फॉर एक्झाम्पल जर हा MSPचा रजिस्ट्रेशन केलं तर व्हॉट वुड बी इट्स इम्प्लिकेशन. त्याचे इम्प्लिकेशन्स काय होतील? रिम्युनेटिव्ह प्राइसेस टू फार्मर आहे, बरोबर का? जर MSP मिळत असेल सगळ्यांना तर त्यांना चांगली प्राइस मिळेल, त्याच्यामुळे प्राइसेस फार्मर्सला चांगले मिळतील. हायर फिस्कल कॉस्ट टू गव्हर्नमेंट, लोअरिंग इन्फ्लेशन, इन्क्रीज ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट अँड एनकरेजिंग प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन ॲग्री व्हॅल्यू चेन. ठीक आहे. तर हायर फिस्कल कॉस्ट टू गव्हर्नमेंट, जर गव्हर्नमेंटला जेवढे फार्म प्रोडक्ट आहे आणि जेवढ्या क्वांटिटीमध्ये आहे तेवढे जर बाय करायचे म्हटले तर व्हॉट विल बी फिस्कल कॉस्ट? ऑलरेडी देर इज हाय फिस्कल कॉस्ट फॉर प्रोक्युरमेंट ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट. सो याच्यामुळे फिस्कल कॉस्ट काय करेल? खूप वाढेल. ठीक आहे. आणि इट विल बी अनसस्टेनेबल. ठीक आहे. सो हे पण आहे. तिसरं, लोअरिंग इन्फ्लेशन. जर MSP म्हणजे काय? चांगले भाव असतात. ठीक आहे. जर MSP विल बी द हायर प्राइस फॉर प्रोडक्ट अँड इवन प्रायव्हेट प्लेयर हॅज टू बाय द ॲग्री प्रोडक्ट ॲट द कॉस्ट ऑफ MSP. सो इन्फ्लेशन वाढेल का कमी होईल? इन्फ्लेशन वाढेल, कमी नाही होणार. सो कारण ॲग्रिकल्चरचे प्राइसेस, फूडचे प्राइसेस वाढतील बिकॉज देर इज हायर प्राइसेस ऑलरेडी. दॅट इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्राइसेस आहे, डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट. इवन प्रायव्हेट प्लेयर हॅज टू बाय दॅट, नॉट ऑन द मार्केट प्राइस. सो नो. इन्क्रीज इन ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट्स. आता जर ॲग्रिकल्चर प्राइसेस वाढले तर आपला जो ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट होईल तो नॉन कॉम्पिटिटिव्ह होईल. म्हणजे काय की त्यांना देर विल बी less demand for Indian agriculture product because it is more costly. So it will be uncompetitive. So increase in agriculture export होईल का? नाही. So decrease होईल. So हे पण राहणार. So encourage private investment in agro value chain. So private investment, आता जर प्रायव्हेट प्लेअरला पण ते MSPच्या रेटवर घ्यायचं म्हटलं तर त्याची प्राइस ऑलरेडी इनपुट कॉस्ट खूप हाय होईल. सो विल इट एनकरेज ऑर डिस्करेज? सो इट विल डिस्करेज. सो रॉंग. सो 1 and 2. कुठे 1 and 2? ओनली 1. ठीक आहे. सो असे अनालिटिकल क्वेश्चन पण आपण बघणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विथ रिस्पेक्ट टू ICJ, कुलभूषण जाधवच्या केसमध्ये हे आत्ता न्यूजमध्ये होतं परत. ठीक आहे. कुलभूषण जाधवच्या केसमध्ये ICJ म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. म्हणून हा क्वेश्चन आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ICJ is one of the 6 principal organ of the United Nations. Its verdict mandatory to an international legal issue. The ICJ is the only international court that adjudicates general dispute between countries. ठीक आहे. आता याच्यात दोन्ही एक अप्रोच आहे का? अप्रोच म्हणजे का की हा क्वेश्चन का तुम्हाला ICJ वाचायचा आहे? बिकॉज देर इज कुलभूषण जाधव केस न्यूजमध्ये होती आणि ती कोणी केली आहे? ICJने. ठीक आहे. त्याच्यामुळे हे ICJ तुम्हाला वाचायचं आहे जरी ती सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन नसलं तरी, कारण ती इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन आहे, UN ची खूप इम्पॉर्टंट बॉडी. ठीक आहे. म्हणून हा अप्रोच झाला. आता स्किल्स, याच्यात इम्पॉर्टंट फॅक्ट्स हे आहे की UNच्या 6 इन्स्टिट्यूशन आहे आणि त्यातली एक आहे. हा पहिला झाला इम्पॉर्टंट ऑफ फॅक्ट्स. ठीक आहे. सेकंड आहे इट्स वर्डिक्ट मॅन्डेटरी ऑन इंटरनॅशनल लिगल इश्यूज. आता हे आहे आपलं स्किल्स यूज करायचं. 2 स्किल्स यूज, एक तर लॉजिक आणि दुसरं आहे एक्स्ट्रीम स्टेटमेंट. ठीक आहे. जर तुम्हाला माहिती नसलं तर लॉजिक आणि एक्स्ट्रीम स्टेटमेंट काय सांगतात? जर मॅन्डेटरी असेल का? जरी आपण UNची बॉडी आहे, खूप साऱ्या बॉडीज, खूप साऱ्या कंट्रीज ह्या त्यांचे जे ज्युरिस्डिक्शन किंवा त्यांचे वर्डिक्टला कंप्लाय करत नाही. ठीक आहे. सो आणि सॉव्हरॅनिटी जी आहे, वेस्टफेलियन सॉव्हरॅनिटीमुळे काय होते की जे नॅशनल लिगल स्ट्रक्चर आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा नॅशनल लॉज, हे ओव्हरपावर्ड करता ओव्हर ICJ. सो काय हे फक्त
ॲडवायझरी यायचं ज्युरिस्डिक्शन. ठीक आहे. आता पाकिस्तानला जरी त्यांनी सांगितलं की कुलभूषणला सोडा, बट इट विल बी ऑन द पाकिस्तान कोर्ट दॅट विल डिसाईड की त्यांना लिव्ह करायचं त्याला का जेलमध्ये ठेवायचं आहे का काय करायचं. ठीक आहे. सो काय आहे ॲडवायझरी. सो हा स्टेटमेंट रॉंग. ICJ इज द ओनली इंटरनॅशनल कोर्ट दॅट ॲड्ज्युकेट जनरल डिस्प्यूट बिटवीन कंट्रीज. सो हे बरोबर आहे. दुसरं एक कोर्ट आहे क्रिमिनल कोर्ट, पण ते जे क्राईम्स अगेन ह्युमॅनिटी असतात ना त्यांच्या असतात रादर दॅन क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी. जे क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी करताना त्यांच्यासाठी ते कोर्ट आहे रादर दॅन दोन कंट्रीमधल्या डिस्प्यूटसाठी. सो थर्ड स्टेटमेंट पण राईट आहे. सो 1 and 3 राईट. ओके, याच्यात ऑप्शन नाही दिला गेला आहे तो 1 and 3, पण ऑप्शन आहे 1 and 3. ठीक आहे. हां, फॉर एक्झाम्पल. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू गॅलेंट्री अवॉर्ड. गॅलेंट्री अवॉर्ड आता दिले गेले, न्यूजमध्ये होतं आणि याच्यासाठी पण हे विचारलं आहे की 2021च्या UPSCच्या प्रिलिममध्ये पण असा अवॉर्डवर क्वेश्चन होता आणि माइट बी दे माइट आस्क अबाउट गॅलेंट्री अवॉर्ड. सो त्याच्यासाठी आहे तो अप्रोचसाठी की UPSCच्या 2021मध्ये अवॉर्डवर क्वेश्चन होता. ठीक आहे. गॅलेंट्री अवॉर्ड आर अनाउन्स twice in a year, first on the occasion of Republic Day and on the occasion of Independence Day. इथं सिम्पल लॉजिक लावलं, तुम्ही नॉर्मल न्यूज वाचत असले, न्यूज बघत असले, रिपब्लिक डे आणि इंडिपेंडन्स डेला दोन्हीला ते दिलं जाते. सो सिम्पल आहे, म्हणून हे राईट स्टेटमेंट आहे. महावीर चक्र इज द हायेस्ट मिलिटरी डेकोरेशन इन इंडिया अँड अवॉर्डेड फॉर ॲक्ट ॲज अ कॉन्स्पिक्युअस गॅलंट्री इन द प्रेझेन्स ऑफ एनिमी. आता हा स्टेटमेंट मी याच्यासाठी टाकला आहे की थोडासा अप्रोच वाचण्याचा डेव्हलप व्हायला पाहिजे. अप्रोच असा आहे की फक्त गॅलेंट्री अवॉर्ड म्हणजे काय हे वाचून होणार नाही, पण कोणते हायेस्ट गॅलेंट्री अवॉर्ड आहे ते पण वाचले गेले पाहिजे, म्हणून हा क्वेश्चन होता. आणि दुसरी गोष्ट आहे की इम्पॉर्टंट ऑफ फॅक्ट्स. इम्पॉर्टंट फॅक्ट्स जे आहे त्या तुम्हाला माहिती पाहिजे, जे न्यूजमध्ये आहे त्याच्या. तर हे महावीर चक्र नाही, तर हे परमवीर चक्र आहे, म्हणून हा स्टेटमेंट रॉंग येतो, म्हणून ओनली 1. ठीक आहे. करेक्ट विचारला त्यांनी, म्हणून ओनली 1. नेक्स्ट, विथ रिस्पेक्ट टू इंडिया एक्सपोर्ट्स विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. हा क्वेश्चन याच्यासाठी की इंडियाचा एक्सपोर्ट करंटली खूप वाढत चाललाय आणि देर इज अ टार्गेट ऑफ 500 बिलियन नेक्स्ट इयर. ठीक आहे. आणि एक्सपोर्ट्स खूप बूम होतोय आपला, त्याच्यासाठी हा क्वेश्चन होता आणि तो होता, म्हणून त्याला मी थेरीशी कनेक्ट केलं. थेरीशी म्हणजे कोणता की थेरी प्लस करंट दोन्ही, की कोणतं आणि UPSCमध्ये पण हा असा एक्सपोर्ट टाईप क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला गेला आहे. दॅट इज वाय दिस हॅज बीन इन्क्लुडेड. सो फर्स्ट आहे, चायना इज इंडियाज टॉप एक्सपोर्ट डेस्टिनेशन. चायना आहे का इंडियाचं टॉप एक्सपोर्ट डेस्टिनेशन? नॉर्मल लॉजिक लावा, तुमचा नॉलेज यूज करा. तर आपला फिस्कल डेफिसिट जो आहे तो खूप हाय आहे. जर फिस्कल डेफिसिट हाय असलं त्याचा मिनिंग काय, आपला इम्पोर्ट खूप जास्त आणि एक्सपोर्ट खूप कमी आहे. आपला फिस्कल डेफिसिट 50 बिलियन आहे डॉलर. सॉरी, 50 बिलियन डॉलर्स आहे. सो येईल का? नाही. सिम्पल लॉजिक लावा, सिम्पल तुमचं नॉलेज अप्लाय करा. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. द फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे. हे गेलं, हे गेलं. याच्यात 2 and 3 आहे, म्हणजे फक्त 2 बघायची गरज आहे. तुम्हाला थर्ड माहीत असला नाही माहीत असला तरी तुम्हाला आन्सर येते. रिफाईंड पेट्रोलियम इज इंडियाज टॉप कमोडिटी एक्सपोर्ट. ठीक आहे. रिफाईंड पेट्रोलियम इंडियाज टॉप कमोडिटी एक्सपोर्ट इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू आणि इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम. हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे विथ रिस्पेक्ट टू इम्पोर्ट ॲज वेल ॲज एक्सपोर्ट. सो हा अप्रोचचा क्वेश्चन आहे की काय तुम्ही वाचलं पाहिजे. सो इन टर्म्स ऑफ इम्पोर्टमध्ये पण तुम्ही इंडिया काय एक्सपोर्ट जास्त करते, व्हॉल्यूममध्ये इम्पोर्टमध्ये काय इंडिया जास्त एक्सपोर्ट करते, व्हॅल्यूमध्ये आणि व्हॉल्यूममध्ये, त्याच्यासाठी क्वेश्चन होता. हे राईट आहे. रिफाईंड पेट्रोलियमची व्हॅल्यू इंडिया टॉप एक्सपोर्ट कमोडिटीमध्ये सगळ्यात जास्त आहे.
तिसरा आहे सर्व्हिस सेक्टर इज द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युटर टू इंडिया एक्सपोर्ट. ते आपण इथंच बघितलं, तुम्हाला माहिती असलं नाही माहिती असलं तरी. आणि सर्व्हिस सेक्टर आहेच बिकॉज ऑफ आर IT अँड अदर सर्व्हिसेस. ठीक आहे. सो स्टेटमेंट ओनली 2 and 3. नेक्स्ट, which one of the following institute releases global state of democracy report? खूप सारे रिपोर्ट क्वेश्चन न्यूजमध्ये होते. आणि रिपोर्ट्स आणि इंडायसेसवर आधी पण क्वेश्चन विचारला गेला UPSCमध्ये, त्याच्यामुळे हा क्वेश्चन होता. आणि याचा एक दुसरा मोटिव्ह असा आहे की कोणती एक स्पेसिफिक तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन ती वाचा, ती रट्टा मारायची गरज नाही. हा पण एक मोटिव्ह आहे की याच्यातच इथंच तुमचं ते झालं पाहिजे तयारी. सो त्याच्यासाठी हा होता. ग्लोबल स्टेट ऑफ डेमोक्रेसी रिपोर्ट कोण रिलीज करतं, तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स, हे त्याचं आन्सर आहे. हे याच्या आहे की तुम्ही काहीतरी फॅक्ट्स ह्या असल्या पाहिजे, त्या इथंच तुमच्या तयार झाल्या पाहिजे. यू नो नीड टू गेट सम स्पेसिफिक डॉक्युमेंट फॉर दॅट अँड देन समराइज, रिवाइज अगेन अँड अगेन. विच ऑफ द फॉलोइंग बेनिफिट्स ऑफ स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व, थोडा अनालिटिकल क्वेश्चन होता आहे. बेनिफिट्स बघायचे स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्वचे. स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व हा रिसेंटली इट वॉज रिसेंटली इन न्यूज होता. का तर US, चायना, इंडिया, जपान ज्या कंट्रीज आहेत त्या त्यांच्या स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्वमधनं ऑइल रिलीज करणार होत्या. का तर देर इज अ प्राइसेस खूप हाय झाले होते. अँड ओपेक जी आहे, ओपेक अँड ओपेक प्लस, दे डिनाईड फॉर त्यांचे जे प्रोडक्शन कॅप लावला आहे त्यांनी. जर प्रोडक्शन कॅप लावला आहे म्हणून प्राइसेस वाढले का, डिमांड वाढली, मग ते दे आर रिलक्टंट टू रिलीज देअर प्रोडक्शन कॅप. दॅट इज वाय टू आपले प्राइसेस कमी करण्यासाठी या 4 कंट्रीजनी विचार केला होता की आपण हे स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व रिलीज करू. सो त्यासाठी हा क्वेश्चन होता. तर त्याचे बेनिफिट्स विचारले आपल्याला इथं. पहिलं आहे बफर स्टॉक टू मेंटेन एनर्जी सिक्युरिटी. सिंपल लॉजिक, सिंपल नॉलेज आहे, बरोबर, राईट. टू कंट्रोल द एक्सपोटेन्शियल राईज ऑफ प्राइसेस ऑफ ऑइल वेन एव्हर रिक्वायर्ड, जे आत्ता झालं, जे करंटमध्ये न्यूज होतं तेच आहे, बरोबर. थर्ड, फॉर नॅशनल डिफेन्स अँड सिक्युरिटी. त्याचा मेन पर्पज हाच आहे की इन टाइम्स ऑफ वॉर, जर वॉर झालं तर तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्ट हा हॅम्पर करू शकतो. ॲट दॅट टाईम जर त्याच्या सिक्युरिटीसाठी आपल्याकडे स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व आपलं असणं इम्पॉर्टंट होतं, म्हणून हे आहे. आणि चौथा आहे टू मेंटेन करंट अकाउंट डेफिसिट. तर स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व करण्यासाठी ऑइलचे जे इंटेन्शन्स आहे ते करंट अकाउंट डेफिसिट नाही, की त्याला मेंटेन करण्यासाठी आपण एवढं मोठं स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व करत नाही. सो 1, 2 and 3. सो 4th येणार नाही, 1, 2 and 3. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. आता ही स्कीम्स न्यूजमध्ये होती का, इट हॅज बीन रिसेंटली एक्सटेंडेड. ती डिसेंबरपर्यंत होती पण तिला नोव्हेंबरपर्यंत तिचा एक्सटेंड केला गेला, तिला अजून 3-4 महिने. सो ती ही न्यूजमध्ये होती. आणि करोनाच्या पिरियडमध्ये पण याचा खूप हेल्प झाली आहे पुअर लोकांना. दॅट इज वाय इट इज इन न्यूज. आणि खूप इम्पॉर्टंट स्कीम आहे. इट इज पार्ट ऑफ आत्मनिर्भर भारत पॅकेज. सो फर्स्ट स्टेटमेंट बघू. द प्रोग्राम इज ऑपरेटेड बाय डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अंडर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. Second, it aims to feed internal migrant only by providing grains through public distribution system. आणि तिसरा, the scale of these welfare schemes make it largest food security program in the world. आता फर्स्ट स्टेटमेंट बघायचं आहे. ह्याच्यात एक लॉजिक होतं की एक्स्ट्रीम स्टेटमेंट यूज होतो आणि तुमचं नॉलेज 2. फर्स्ट त्याला कसं, आता मी सांगतो, लक्ष इकडे. डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अंडर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. जर तुम्हाला माहिती असलं, एक नॉर्मल नॉलेज असलं, नॉर्मल एक जीकेचं नॉलेज असलं, तर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रीच्या अंडर PDS येत नाही. इट इज कम अंडर मिनिस्ट्री ऑफ फूड अँड मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम.
मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर. सो त्याच्यात येतं हे कन्झ्युमर अफेअर. ते म्हणून पहिलं स्टेटमेंट काय रॉंग. सेकंड आहे इट एम्स टू फीड द इंटरनल मायग्रंट ओनली. जर फक्त इंटरनल मायग्रंट असतं तर इट कॅन नेवर बी अ लार्जेस्ट फूड सिक्युरिटी प्रोग्राम इन द वर्ल्ड. ठीक आहे, हे इंटरनल मायग्रंट नव्हतं. आणि तुम्ही नॉर्मली बघितलं तुमच्या आसपास जर प्रॉपर अनालिसिस केलं तर यू विल रिअलाइज दॅट की खूप लोकांनाही मिळत होतं आपल्याकडे जरी ते इंटरनल मायग्रंट नसले तरी. सो त्याचं आहे करेक्ट आन्सर पुअरेस्ट पीपल. ठीक आहे, सो सेकंड स्टेटमेंट पण रॉंग आहे. थर्ड, द स्केल्स ऑफ दिस वेलफेअर स्कीम्स मेक इट लार्जेस्ट सिक्युरिटी प्रोग्राम इन द वर्ल्ड. तो येस. सो थर्ड स्टेटमेंट इज राईट. सो ओनली 3. ठीक आहे, नेक्स्ट. विथ रेफरन्स टू रिसेंटली रिलीज एक आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5. ठीक आहे, आत्ताच रिलीज झाला हा सर्वे आणि खूप इम्पॉर्टंट आहे हेल्थसाठी. सो त्याच्यासाठी इम्पॉर्टंट हेल्थ स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड करतं. सो फॉलोइंग स्टेटमेंट बघू आपण. द टोटल फर्टिलिटी रेट ऑफ इंडिया हॅज ड्रॉप बिलो द रिप्लेसमेंट लेवल ऑफ फर्टिलिटी. सेकंड आहे द पर्सेंटेज ऑफ स्टंटेड चिल्ड्रन अंडर 5 स्लाइटली इन्क्रीज्ड. ठीक आहे, and use of contraceptives has deteriorated as compared to National Family Health Survey 4 होतं इथं. ठीक आहे, सो तुम्ही बघितलं आपलं पॉप्युलेशन ही डिक्रीज होत चाललंय कंपॅरेटिव्हली. सो तुम्ही जर बघितलं टोटल फर्टिलिटी रेट इंडिया हॅज ड्रॉप बिलो रिप्लेसमेंट लेवल. सो हे स्टेटमेंट राईट आहे. ठीक आहे, आता थर्ड स्टेटमेंट बघू आपण आणि याच्यात कसं कॉन्ट्रॅडिक्शन आहे ते डेव्हलप करू. यूज ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह हॅड डिटेरिओरेटेड. म्हणजे यूज ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह काय कमी होत चाललंय. जर कॉन्ट्रासेप्टिव्ह कमी होतील यूज तर पॉप्युलेशन वाढेल का कमी होईल. पॉप्युलेशन वाढेल, बर्थ रेट वाढेल. पण कॉन्ट्रासेप्टिव्हचा मग बर्थ रेट जर वाढेल तर रिप्लेसमेंट लेवल ऑफ फर्टिलिटी येईल का तर नाही. सो हे स्टेटमेंट काय रॉंग. आणि हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट पाहिजे. जशी जशी ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते, लिटरसी वाढते, तर एज्युकेशनचा स्प्रेड होतो तसं तसे कॉन्ट्रासेप्टिव्हचा यूज वाढत जातो असं नॉर्मली बघितलं जाते. सो हे जे थर्ड स्टेटमेंट आहे काय आहे रॉंग. द फर्स्ट स्टेटमेंट राईट आहे आणि थर्ड स्टेटमेंट रॉंग आहे. फर्स्ट स्टेटमेंट राईट आणि थर्ड स्टेटमेंट रॉंग. तर हे दोन गेले. सो आता दुसरं बघायचं आपल्याला. द पर्सेंटेज ऑफ स्टंटेड चिल्ड्रन अंडर 5 स्लाइटली इन्क्रीज. तर आपले पोषण अभियान आहे, ICDS आहे, खूप सारे प्रोग्राम आहे आणि एक नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनचं पण खूप जोरात वर्क चालू आहे. तर तुम्ही नॉर्मली लॉजिक लावलं, तुम्हाला जर माहिती असलं यूज तुम्ही जर सर्वे, तर तुम्हाला लगेच समजेल की हे स्टेटमेंट रॉंग आहे. जरी माहिती नाही, फॉर एक्झाम्पल तुम्ही वाचलं नाही तरी कसं त्याला सॉल्व्ह करायचं. तर पर्सेंटेज ऑफ स्टंटेड चिल्ड्रन अंडर 5 स्लाइटली इन्क्रीज. तर विथ स्प्रेड ऑफ ग्रोथ डेव्हलपमेंट जशी जशी होते तशी तशी आपली जी हेल्थ कंडिशन आहे, जी न्यूट्रिशन कंडिशन आहे ती पण इम्प्रूव्ह होत चालेल किंवा इम्प्रूव्ह होते. तर इन 90% हे जे आहे असं नॉर्मल लॉजिक लावून येऊ शकतं. 10% इट माइट गो रॉंग, बट स्टील ही रिस्क तुम्ही घेऊ शकता आणि ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. सो स्टेटमेंट काय असेल टू रॉंग. सो ऑप्शन ओनली 1. ठीक आहे, नेक्स्ट. व्हॉट कुड बी द प्रॉस्पेक्टिव्ह बेनिफिट ऑफ accommodating accommodative monetary policy. accommodative monetary policy ही पॅन्डेमिक पासनं खूप न्यूजमध्ये होती. फक्त इंडियामध्ये नाही तर बाहेर पण खूप न्यूजमध्ये होती. तर फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो व्हॉट इज अकोमोडेटिव्ह मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे, अकोमोडेटिव्ह मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच काय, तर ही मॉनिटरी पॉलिसी होते ते एक्सपान्शन एक्सपान्शनिस्ट मॉनिटरी पॉलिसी असते. इट मीन्स RBI पंप मनी इन द मार्केट. पंप मनी इन द मार्केट का पंप मनी करते, टू बूस्ट इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि ग्रोथ. ठीक आहे, याला म्हणतात अकोमोडेटिव्ह मॉनिटरी पॉलिसी. हे झालं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. आता जर अकोमोडेटिव्ह मॉनिटरी पॉलिसी RBIने अडॉप्ट केली तर त्याचे बेनिफिट्स काहीतरी असतील. तर त्याचे बेनिफिट्स विचारले काय काय. पहिले, सस्टेन द पेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ.
if you know what accommodative monetary policy is, then you will know it enable द पेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, जे मी आधी पण सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. सो पहिलं राईट, इट लोवर्स इन्फ्लेशन रेट. जर ही पॉलिसी एक्सपान्शनिस्ट असली, जर मनी पंप करत असली, जर मनी आरबीआय जास्त पंप करेल तर इन्फ्लेशन वाढतं का कमी होतं? इन्फ्लेशन वाढतं. सो लोअर इन्फ्लेशन रॉंग. ॲव्हर्टिंग स्टॅगफ्लेशन यस राईट. सर्ज इन एक्सपोर्ट हो का? तर इंटरेस्ट रेट कमी होता. RBI whenever RBI adopt expansionary policy, there is a chances of decreasing interest rate. The interest rate decrease झाले आणि there is a capital in the hands of exporter, तर एक्सपोर्ट काय होईल? वाढेल. सो स्टेटमेंट राईट. आणि बूस्ट इन्व्हेस्टमेंट इन द इकॉनॉमी यस, बिकॉज ऑफ देअर इज मनी. सो का आपण हे का म्हणतो बूस्ट इन्व्हेस्टमेंट इन द इकॉनॉमी? बिकॉज आपण म्हटलं व्हाईल नॉट कन्सिडरिंग अदर फॅक्टर्स, दॅट इज वाय इट इज राईट. सो असं नाही की अकोमोडेटिव्ह मॉनिटरी पॉलिसी केली म्हणून इन्व्हेस्टमेंट वाढेलच, नाही. पण जर आपण बाकीचे फॅक्टर इथं कन्सिडर नाही केले तर ते वाढेल. सो 1, 2, 3 and 4. सो सेकंड कशात नाही आहे? ह्याच्यात. सो इट इज राईट. आणि असं नसलं तुम्हाला याच्यातलं एक देत आहे दुसरं येत नाही, तरी तुम्ही ऑप्शनशी खेळू शकता की याच्यात हे आहे मग त्याच्यात ते नाही, याच्यात हे आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर पहिलं माहितीच आहे, सो तुम्ही दुसरं हे कॅन्सलच करू शकता. मग 1, 2 ऑल ऑफ दी अबव. मग याच्यात तुम्हाला दिसतंय अरे इन्फ्लेशन तर लोअर नाही करणार, मग ऑल ऑफ द अबव नाही येणार, 2 नाही येणार. बाकीचे असले माहिती नसले तरी थर्ड ऑप्शन आहे. राईट. नेक्स्ट लोकेशन बेस्ड क्वेश्चन आहे हा. खूप वेळेस UPSCने पेयर्समध्ये पण विचारलाय आणि असा पण विचारलाय. सो त्याच्यासाठी होता हा अप्रोच. UPSC असे क्वेश्चन आधी पण विचारले आहे. तर टायग्रे रिजन हा न्यूजमध्ये होता. सो कोणत्या कंट्रीचा तो पार्ट असा हा क्वेश्चन आहे. सो त्याच्यात 4 कंट्री दिले, हे तुम्हाला माहितीच पाहिजे कारण फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन आहे. जरी नॉर्मल तुम्ही हेडिंग पण वाचली पेपर्समध्ये तरी तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. तर त्याचा आहे इथिओपिया उत्तर. UPSCने विचारलेला क्वेश्चन होता मझार ए शरीफ कुठे? मझार ए शरीफ अफगाणिस्तान त्याचं उत्तर होतं. हा UPSCने विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट विथ रेफरन्स टू थॅलासेमिया डिसीज, हा थोडा न्यूजमध्ये होता, याच्यावर रिपोर्ट्स आणि स्टडी येऊन गेली. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आणि एक तर करंटमध्ये होतं, दुसरं आहे की अप्रोच म्हणू का? बिकॉज सायंटिफिक जे डिसीजेस आहे, सायन्स एक सायन्स UPSC विचारत आहे, टेक्नॉलॉजी. दुसरा आहे डिसीजेस ड्यू टू द करोना, याच्यावर थोडा एम्फॅसिस वाढला आहे. आणि तिसरं जी टेक्नॉलॉजी असते, म्युटेशन टेक्नॉलॉजी, DNA टेक्नॉलॉजी, त्याच्यावर खूप सारे न्यूजमध्ये आहे. हा त्याच्यासाठी होता हा अप्रोच. आता त्याचे आपण स्टेटमेंट बघू. इरेज करतो. ठीक आहे. इट इज अ ब्लड डिसऑर्डर इन विच द बॉडी मेक्स अन abnormal form of inadequate amount of hemoglobin. It is an inherited disease passed from parent to children. ठीक आहे. कोणता? ब्लड डिसऑर्डर, ॲबनॉर्मल फॉर्म ऑफ इनॲडेक्वेट अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन. जर तुम्हाला एवढं पण माहिती असलं की थॅलासेमिया काय आहे, हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. ठीक आहे. आणि जे जेनेटिक डिसीजेस असतात ते मोस्ट प्रॉबेबली ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू चिल्ड्रन. सो इथं तुमचं नॉलेज अप्लाय करायचं आहे की थॅलेसेमिया हा कोणत्या टाईपचा डिसीज आहे. इट इज अन जेनेटिक डिसऑर्डर. सो सेकंड स्टेटमेंट काय? राईट. आता फर्स्ट स्टेटमेंट हे आहे की इट इज ब्लड डिसऑर्डर इन विच बॉडी मेक्स ॲबनॉर्मल अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन. ठीक आहे. हे इनऑर्डर चुकून ॲबनॉर्मल अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन. याच्यात एक आहे की इधर तुम्हाला हे माहिती आहे और नाही माहिती आहे. सो सिम्पल आहे. जर तुम्ही नॉर्मल लॉजिक केलं तर आपल्याला समजू शकते की ब्लड डिसऑर्डर आहे, अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन तयार करतो बिकॉज ऑफ थॅलेसिमिया अँड पॅरेंट टू चिल्ड्रन. सो याच्यात थोडं सिमिलॅरिटीज आहे. पण जरी इफ यू आर नॉट एबल टू एस्टॅब्लिश दिस सिमिलॅरिटी, देन
यू कॅन लिव्ह दिस क्वेश्चन. सो आपला जो अप्रोच होता की काय, व्हॉट टू लिव्ह and what to solve. जर एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, त्याच्यात लॉजिक लागत नाही आहे, त्याच्यात तुमचे स्किल्स यूज होत नाही, तुमचं नॉलेज यूज होत नाही, इट इज बेटर टू लिव्ह दॅट सो दॅट यू कॅन रिड्यूस युअर निगेटिव्ह मार्क्स. ठीक आहे. सो याचा आन्सर जर बघितलं तर बोथ. ठीक आहे. नेक्स्ट, K-shaped recovery recently seen in news. It is related to which of the following? K-shaped recovery इंडियामध्ये जी झाली किंवा चालू आहे त्याच्यावर हा क्वेश्चन होता की K-shaped recovery काय आहे. In a K-shaped recovery, some parts of the economy may see strong growth while others continue to decline. Second, a quick sustained recovery in measures of economic performance after a sharp economic decline. And third, recoveries happen when recession occur and the economy does not immediately bounce back but tumbles along in the bottom for a few quarters. ठीक आहे. के शेप, तर शेप बघितला ना त्याने, तो केचा शेप काढायचा के. ठीक आहे. आता याला जर तुम्ही प्रॉपरली एक तुमचं नॉलेज आणि तुमचे स्किल्स यूज केले तर इथं के दिसतोय. के म्हणजे हे इकडे ग्रोथ होते आणि काही सेक्टरची ही डिक्लाइन होते. सो वन सेक्टर इज ग्रोइंग अँड अनदर सेक्टर इज डिक्लाइनिंग. जर त्याच्या शेपवरनं बघितलं तर इज देर इज एनी ऑप्शन हिअर, तर फर्स्ट ऑप्शन आहे के शेप रिकव्हरी. सम पार्ट ऑफ द इकॉनॉमी मे स्ट्रॉंग ग्रोथ. आता सम पार्ट कोणती ग्रोथ होतं याच्यात, जे मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड आहे ना, तिची पेंटअप डिमांड वाढली. मग पेंटअप डिमांडमुळे जे मॅन्युफॅक्चरिंग, जे कन्झ्युमर प्रोडक्ट्स आहेत त्यांची किंवा ऑटोमोबाईल वगैरे असेल ते वाढते. पण कोणतेही कंटिन्यू टू डिक्लाइन, याच्यात समजा टुरिझम सेक्टर, दुसरा आहे हॉस्पिटॅलिटी सेक्टर, रिअल एस्टेट, हे जे आहे हे अजून डिक्लाइनच होतं. सो दॅट इज फर्स्ट क्वेश्चन. सो असं नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहितीच पाहिजे, पण क्वेश्चनमध्ये काय दिलं हे यूज करून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. केचा शेप काढायचा, केचा शेप. तर नॉर्मल जर तुम्ही लॉजिक लावलं तर काय लिहितं, एक वाढतंय कमी होते जरी माहिती नसलं तरी. आणि इवन इफ यू रीड ऑप्शन यू विल रिअलाइज दॅट फर्स्ट ऑप्शन इज मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट, थँक्यू. हा आपला थर्ड सेट होता. इट इज मोर अबाउट अनालिटिकल ॲज वेल ॲज फॅक्च्युअल. सो आपण दोन्हीला कंबाईन करत केलं आहे. फोर्थ सेट जो असेल आपली नेक्स्ट जी सेट असेल त्याला आपण एक वेगळा अप्रोच घेणार आहोत. त्याचं मोस्टली फॅक्च्युअल बघणार आहोत, इंडायसेस, रिपोर्ट्स याच्यासाठी की फर्स्ट ते यू पी एस सीने बऱ्याच वेळेस विचारले आहे. सेकंड, त्याची तुम्हाला एवढी रट्टा मारायची गरज नाही आहे. हे माझा मोटिव्ह आहे त्याच्या मागचा, की तुम्ही तो एक वाचता झालं पाहिजे. असं की तुम्ही एक नोटबुक घेताय किंवा एक कोणतं तरी मटेरियल घेताय, त्याला रट्टा मारताय, त्या रट्टा मारण्यामागे ते खूप वेळेस रॉंग होऊन जातं. सो इट इज बेटर की आपण याच्यात ते कम्प्लीट करण्याचा ट्राय करू की तुम्हाला ते कुठून बाहेर करायची गरज नाही पडायला पाहिजे. सो थँक्यू. भेटू नेक्स्ट टाइम.